8वे भव्य शरद कृषी प्रदर्शन जयसिंगपुरात 31 जानेवारीपासून सुरू. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती. सहकार रत्न स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजन. जयसिंगपूरमध्ये 31 जानेवारीपासून सहकार रत्न स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांच्या जयंतीनिमित्त शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड नरंदे, शरद कृषी महाविद्यालय जैनापूर व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय भव्य 8वे शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन जयसिंगपूर येथील केले असल्याची माहिती आमदार व शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. जयसिंगपूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिरासमोर हे कृषी प्रदर्शन होत असून 3 फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे असे ते म्हणाले. या शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन दिनांक 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी रोजी केले असून प्रदर्शन सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहणार आहे, अशी माहिती स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत यांनी दिली. प्रदर्शनासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे. तर या प्रदर्शनात शेतीसाठी लागणारी अवजारे, बी बियाणे, खते व जंतुनाशके, जलसिंचनाच्या पद्धती, ठिबक सिंचन, टिश्यू कल्चर, कृषी व्यवस्थापक, शेती अर्थपुरवठा, बँकिंग, इन्शुरन्स, मार्केटिंग व्यवस्थापन, रोपवाटिका, नर्सरी, पाणी व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय, अपारंपरिक ऊर्जा, मत्स्य उत्पादन, रेशीम उद्योग, सेंद्रिय शेती याचबरोबर अन्य प्रक्रिया व साठवणूक, पॅकेजिंग पद्धती या माहितीबरोबर महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा व तालुका कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाकडून विविध प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत. शेतीत नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यासाठी आधुनिक कृषी माहितीपटे दाखवली जाणार आहेत. याचबरोबर महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले. यावर्षी प्रदर्शनामध्ये दिनांक 1 ते 2 फेब्रुवारी या कालावधीत जातिवंत जनावरे, ऊस पीक व इतर पिकांसाठी स्पर्धेचे आयोजन केलंय. सदर प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव, खिचडी महोत्सव यांचं आयोजन केलंय. दिनांक 3 रोजी कॅट व डॉग शो स्पर्धा यांचे आयोजन केलंय. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली जनावरे तसेच पिकाचे नमुने यांच्या नोंदी कराव्यात. बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी व शेतीतील आधुनिक बदल स्वीकारण्यासाठी व शारपट जमिनीची सुधारणा करण्यासाठी तसेच ऊस उत्पादनामध्ये विक्रमी वाढ करण्यासाठी हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरणार असल्याने 4 दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत यांनी केलं. यावेळी प्रकाश पाटील टाकवडेकर, सुभाष सिंग राजपूत, कारखान्याचे विद्यमान संचालक श्री प्रकाश बसगोंडा पाटील, श्री आदित्य राजेंद्र पाटील यड्रावकर, श्री सुभाष सिंग गोपाळ सिंग राजपूत, श्री अविनाश आप्पासो खंजिरे, श्री पोपट अण्णासो भोकरे, श्री दशरथ बळवंत पिष्टे, श्री शिवगोंडा कलगोंडा पाटील, श्री अभिजित बबन भंडारी, श्री लक्ष्मण भरमू चौगले, श्री आप्पासाहेब अण्णा चौगले, श्री संजय धुळाप्पा बोरगावे, श्री रविकांत पराप्पा कारदगे, श्री अण्णासो विरूपाक्ष सुतार, श्री गुंडा शंकर एरकर, श्री रावसाहेब आप्पा कोंभोजे, श्री विद्यासागर धनपाल मर्जे, मान्य सौ संगीता अजित उपाध्ये, सौ त्रिशला संजय नांदणे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भूपाल आदिनाथ आवटी, जनरल मॅनेजर ॲग्री रमेश गंगाई उपस्थित होते. अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी जयसिंगपूरहून डॉक्टर सुभाष सामंत. आपण कृषी प्रदर्शन प्रत्येक वर्षी आपण या ठिकाणी जयसिंगपूर शहरामध्ये आयोजित करतो. दिनांक किती तारीख? 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी असा 4 दिवस आपण या ठिकाणी कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी आयोजित करतो आहे. सालाबादाप्रमाणे शेतकऱ्यांच्या उपयुक्त असणारे मग शेती अवजाराच्या बाबतीत असतील, शेतीसाठी लागणारी वाहनं असतील किंवा बाकीच्या शेतीमध्ये होणारे बदल आणि विशेषतः शेतीच्या अनुषंगिक औषधं, खतं या सगळ्याच्या बाबतीतली माहिती शेतकऱ्यांना द्यावी आणि सगळ्या त्यांची ओळख शेतकऱ्यालासुद्धा या सगळ्या पद्धतीने व्हावी, ह्या हेतूनं हे कृषी प्रदर्शन हे आपण आयोजित करतो आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्याचा लाभ अधिकाधिक शेतकरी ते घेतील आणि त्यातनं आपली उत्पादकता कशा पद्धतीनं वाढवता येईल या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये हे कृषी प्रदर्शनाला अधिक असं महत्त्व, अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्त्व आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्टॉल असतील किंवा खाण्याचे स्टॉल असतील ते सगळ्याची सुद्धा ते इथं या ठिकाणी स्टॉल असतील. त्याचबरोबर महिलांसाठी म्हणून सुद्धा आपण गेल्या वर्षीप्रमाणे पैठणी महोत्सवाचा कार्यक्रम आणि बाकीचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून हा वार्षिक महोत्सव अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा वार्षिक महोत्सव जसा शेतकऱ्याला सुद्धा
करता यावा अशा पद्धतीची संकल्पना ठेवून हा कृषी महोत्सव आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला आपल्या सगळ्यांचं सहकार्य की असावं अशा पद्धतीची विनंती सर्व पत्रकार मित्रांना, प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, या दोघांनासुद्धा या ठिकाणी मनापासून विनंती करतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न निश्चितपणे वर्षाला अधिक त्यामध्ये कशा पद्धतीनं वाढ होईल की जेणेकरून बियाणे असेल, जंतुनाशके, खतं, सिंचनाच्या बाबतीतल्या नवीन संकल्पना त्या बाबतीतसुद्धा आपण या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून करतो. त्यासाठी म्हणून आपण अधिक प्रसिद्धी देऊन आपल्या सगळ्या परिसरातल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्या प्रदर्शनाचा कशा पद्धतीनं लाभ होईल हे आपण बघण्याचा प्रयत्नसाठी म्हणून आपल्या सगळ्यांचं सहकार्य असावं. आणि ही प्रदर्शन हे विनामूल्य आपण ठेवलेलं आहे की सामान्य माणसालासुद्धा, सामान्य शेतकऱ्यालासुद्धा हे बघता यावं आणि त्यातनं त्याला बोध घेता यावा आणि त्याच्यामध्ये जीवनामध्ये त्याच्या उत्पादकतेमध्ये वाढ कशा पद्धतीने होईल या गोष्टींना आपण प्रयत्न करायचा म्हणतो. त्याचप्रमाणे पशु पक्षी प्रदर्शनसुद्धा आपण त्यामध्ये आपण समाविष्ट केलेलं आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच आपण जवळपास पशु पक्षी प्रदर्शन ठेवलं होतं. त्याचंसुद्धा आपण पशु पक्षी प्रदर्शन याही वर्षी ठेवतो की जेणेकरून पशुधनाचीसुद्धा मध्यंतरीच्या काळामध्ये आपण लंपीचा सगळा प्रादुर्भाव सगळा बघितला. याही परिस्थितीमध्ये पशुधनाच्या एकंदरीत लोकांनी ठेवलेली निगा, त्यातनं उत्पादकता, या सगळ्या गोष्टीचा सगळ्या शेतकऱ्यांना ज्ञात व्हावे या दृष्टीनेसुद्धा चांगल्या जनावरं असतील किंवा चांगल्या गाई असतील, म्हशी असतील यांचंसुद्धा प्रदर्शन किंवा बकरी असतील, बोकड असेल, त्या निमित्तानं हे सगळ्याचं आपल्याला शेतकऱ्यांनासुद्धा माहिती व्हावी या दृष्टीनं पारंपरिक शेतीपासून बाजूला जाऊन आपल्याला काय शेतीमध्ये प्रगती करता येईल त्या शेतकऱ्यांना अवगत करण्यासाठी म्हणून या कृषी प्रदर्शनाचं त्या ठिकाणी आयोजन केलं. त्याला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य राहावं अशा पद्धतीची अपेक्षा शरद सहकारी साखर कारखाना, शरद कृषी महाविद्यालय आणि सगळा यड्रावकर उद्योग समूहाच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि काम करतो.